आता कसं आहे, लय महत्वाची ही मोहीम आहे आणि ही मोहीम जर का फत्ते झाली ना तर आपलं उज्ज्वल भविष्य घडलं म्हणून समजा. म्हणून आज रात्र आपल्याला खादोळेच्या खजानाचा राज पता लागणं महत्वाचं आहे. एवढं काम झालं की झालं आपलं. आणि आज नामी संधी आहे आपल्याजवळ, कारण की मॅडमजवळ आलेले आहे 22.5 लाख रुपये आणि खजानात 100% ते ठेवणार आहे. आणि ते नोटा तुझ्याजवळ त्याने दिलेले आहे ते बॅग. तर आता मॅडम 100% तुला बॅग मागणार आहे. म्हणून म्हणतो मॅडमले नोटा डबल मोजून द्या, की बा म्हणा आमच्यावर भरोसा नाही, तुम्ही एक वेळ मोजा आणि टाइमपास करा. आणि तोपर्यंत तू म्हटलं लवकर येतो तिथं आणि आम्हाला ते तिळा तिळा दारुगडचे तिन्ही दरवाजे उघडून देजो. कारण की आवाज आमचा मॅच होत नाही आणि या दोघीला इकडे गुंतून देजो. एवढं काम करा तू बरोबर. मी स्वयंपाकाच्या बहाण्यानं आतमध्ये जाते आणि तिकडून इकडे येते, यायला गुंतून देतो पैसे मोजायला. हे दोघे जण आहेत ना. आणि बाकी फक्त कसं ते झाडू वगैरे ठेवून द्यायचं म्हणलं कॅमेऱ्यावर, नाही तर मागचं पुढे येऊन जाईल सगळं. तेच म्हटलं. कुठं गेल्या बाया समजायला मार्ग नाही. कुठं मंजुळा कुठे आहे? काय होतं मॅडम, आता नेमकं चालू होतं आम्ही इथं. काऊन काय काम होतं? मी तुला ती बॅग दिली नव्हती का, रामपूरवाल्यांनी ते 22.5 लाख रुपये आणले ते. तर ती आता दे म्हटलं माझ्याकडे, मी माझ्याकडे ठेवून देते बरोबर माझ्या रूम मध्ये. हो मॅडम, बरोबर, हो देते, मी काढून देते. हो चला चला. कशाला भाऊ आता इकडचं हे समाज येतं, आपण तिकडं समाज मग. चला मला त्या खोलीत नाही. हो ना, मॅडम जरी गुतले इकडे पण आता डॉक्टर साहेब जर अचानक आले तर दवाखाना बंद झाला आणि आले समजा. तसेच 9, 10, 11 वाजते काही काही द्यायले. पण आज जर लवकर आले काय करता येते. म्हणून म्हणलं पहिले फोन लावून टॅली करून घेऊ कधी येते काय येते. म्हणजे मग आपल्याला कसं टेन्शनचं काम नाही. पोराच्या पाहता असं चारी बाजून लक्ष ठेवावं लागते नाही का. हो ना, बाकी ते तुम्हाला जमलं बा. करा मग फोन करा द्यायला, विचारून घ्या काही येते काय ते जरासं. मी काय तू लावणं, तू आता विचार स्वयंपाक पाणी येते काय करायचं बा, काय नाही बाई विचारून राहिले म्हणा काय जेवता म्हणून संध्याकाळी. झालं का? बरोबर, मलाच लावा लागेल नाही का. बरं ठीक आहे ठीक आहे. मानलं बा साहेब. कमाल आहे तुमच्या मम्मीची. दिमाग पण लागत बा. रामपूरवाले बिलकुल. आता सांगा बरं, 22.5 लाख रुपये घेऊन घरी आले ना आणि सोमवारी मध्ये प्लॉटची खरेदी करू. किती कमाल झाली. काहीच नाही ना, हे सगळा बुद्धीचा खेळ आहे मम्मीच्या. कारण की मम्मीनं काय केलं, एक माणूस त्यातला बा कोणता याच्यासाठी जास्त आतुर आहे, उत्सुकता पाहून पुढच्याची बा ध्येय वेळा माणूस कोणता आहे, देवदास सनसनी. त्याला हाताशी धरून आणि एक बाई कोण आहे गुंपाबाई. तर यांना बरोबर हाताशी धरून. कारण की त्याचं म्हणजे असे मनापासून त्याला काम करण्याची जिद्द आहे त्याच्या मनात, की करून दाखवणार. आणि त्याला थोडंसं का चढून दिलं का नाही तर ते बिलकुल हे बा म्हणजे आपल्यासाठी काही करू शकतात ते. असे माणसं मम्मीनं हाताखाली घेतले. म्हणून हे सगळं काम झालं. नाही तर आपल्याला काय करायचं काम आहे त्याच्यात, काही विषय नाही. हे झालं आता इथपर्यंत. पण आता सोमवारी ते येणार आहेत तर मग आता कसं काय करायचं पुढे. आता मला तुम्ही प्लॉटवाला केलं, मी हा प्लंबर माणूस. तर आता मी काय करू. मग त्याच्यासाठी बोलावलं होतं तुम्हाला, की आता सोमवारी तुम्ही काय करता, मम्मीचा प्लॅन काय पुढचा. तर आता हे काय यायचं काय म्हणणं होतं, की बा प्लॉट मोजून द्या, सगळं व्यवस्थित करून द्या, नंतर खरेदीला चला. तर तुम्ही काय करा, प्लॉट वगैरे आपण समजा मोजाच्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं त्या प्लॉटवर जाईल. तेव्हा तुम्ही फोन करा की बाबा आणि आम्ही रस्त्यानं हाव, बस येणारच आहो, 10-15 मिनिटात पोहोचतो. परंतु बाबाची अचानक तब्येत बिघडली. हो, त्यांना म्हणजे कसं तरी होऊन राहिलं, तर मी हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेलो आहो. त्यामुळे आज माझं काही येणं होणार नाही. बस इथंच विषय स्टॉप मारायचा. त्यानंतर मग प्रकृती लय बिघडली, नागपूरला नेलं, मग पुढे मुंबईला नेलं आणि पुढे तिकडे राम केलं. काही बी आपलं पुढे चाललं द्यायचं मग. मी यायले मग तोपर्यंत कव्हर करतो, की बा त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली अचानक. आता आपण पुढच्या हप्ती करू. पुढच्या 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 करून एप्रिल फुल राम जाणे. अरे बाप, असं आहे ते नाही का. म्हणजे मग समजा तुम्ही त्याला मग पुढे 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 लावणार, समजा पुढचं लवण दाखवत चालू देसान समजा कार्यक्रम नाही का. पैसे मग एक दिवस समजा पण येईन ना, पण ते मागाचे पाहिजे येईन ना. पण ते तर परिस्थिती ओळवणारच आहे म्हणा. हमरे तुमरीवर काम येईलच ते. साधारणतः 1 महिना सलटू आपण हे प्रकरण. पण 1 महिन्यानं ते पैशावर येतीलच, की बा आमचे पैसे वापस द्या, त्या माणसाची तब्येत काही होईन बरोबर आणि काय कसं काय करा. तर मग आम्ही कसं आहे तुम्हाला माहिती आहे आमचं कसं आहे. तर काम झालं फेकून दिलं, हातावरी करून देईन. कायचे पैसे तुमचे काय लावलं तुम्ही. बस यायलाच अंदर घालतो आम्ही. आमची इथं जर समजा आले तर काय याचा लेखाजोखा काय, पुरावा काय, कोण दिले काय दिले, काय आहे विषयाचा. असं आहे का ते. बरोबर ठीक आहे. मग मी सोमवारी तसं करतो नाटक तुम्ही म्हणसान तसं. पहा मग पुढे पुढे जसं काय होईल तुमच्या हिशोबानं. चला ठीक आहे. मग फी मग कसं आज देता कसं करता म्हणलं. नाही तुमची फी सध्या काहीच नाही. तुमची फी कधी मिळेल. उद्या सोमवारचं काम झाल्यावर. ठीक आहे. येऊन जा मग तुम्ही आता. ही रामपूरवालेच आहे आमची तर. हॅलो. हां बोला काशीनाथजी, बोला बोला. काही नाही म्हटलं साहेब, सहज लावला होता. ते कसं जेवणामध्ये काय करा मम्मी म्हणे विचारून घ्या म्हणे तुम्हाला. काय बनवायचं काय नाही. तर मग कसं मग बाया मग ते बनवत होत्या. म्हणून म्हटलं किती वाजता येतात काय येतात. नाही आज कसं, आज मी मम्मीला सांगणारच होतो फोन करून. मला थोडा उशीर होईल आज, कारण की ऑपरेशन आहे. त्यामुळे कसं आहे वेळ लागू शकतो. 12-12:30 होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्या वगैरे सगळं ओके ठीक आहे. ठेवतो फोन. बरोबर साहेब, बरं म्हणजे समजा 12-12:30 1 वाजता तुम्हाला यायला नाही का. बरोबर ठीक आहे, चालते मग चालते. सांगतो मी तसं ओके. कसं वाटलं बा तुमच्या कानावर टाकलेलं बरं. म्हणून आता आम्ही सगळ्याला म्हटलं एकटे मोठे पाटलाला भेटू. कारण की सोमवारी आपल्याला खरेदीवर जावं लागते. त्यासाठी आपण नकाशे गिकाशे आणला. लक्ष्मणरावला विचारा कसा आहे प्लॉट काय आहे, सगळं एकदम पद्धतशीर आहे. आणि खरोखर आपलं आता लवकरात लवकर काम सोमवारी होणार आहे. बरं झालं मग. आता प्लॉट गिलॉट तर पसंत आला तुमच्या नाही का. आता मग काय खरेदी कधी आहे, मग कसं काय इसारपट झाला का.
हो समजा 5,000 रुपये टोकन दिलं मॅडमने त्या माणसाला, तर आता त्याचे बाबा मुंबईला आहे म्हणते, तर ते सोमवारी घेऊन येणार आहे, सोमवारी आपल्याला जायचं आहे. तर आता त्याच दिवशी मग कसं प्लॉटची ते मोजबाप आणि त्याच्यानंतर मग ते त्याचं येणे ऑर्डर हे ते बाकीचे कागद सगळे चेक करायचे आणि खरेदीवर चालला जायचं 11 वाजता मग ऑफिसले. बरं ठीक आहे ना. तर मनोज तूच जाजो मग, करून घ्यायचो तुझ्या नावानं बरोबर. आता मग तुमच्याच नावानं उतरण काही ते प्लॉट समजा 10 जणांच्या. हो आमचे 10 जणांची त्या सातबाऱ्यावर नाव येतील, समजा 8 आमच्या नावाचाच असन. आणि पद्धतशीर मग बांधकाम ते सुरू करणार आहे, बांधकाम समजा तेच करणार आहे, आपल्याला काही खर्चाचं काम नाही. हो एक वेळ काम झालं की बस मग पुढे आपण पाहा तुम्ही एक 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 सांगतोच ना मी तुम्हाला काय करायचं होतं. हो कारण की तिथं एवढं आपली जर इमारत झाली तर त्याचे लय बेनिफिट आपल्याला घेता येईल, लय आपल्याला उपयोग होईल. बरोबर पाहू ना आता सोमवारी काय होते काय नाही, तर पुढचं पुढे समजणारच आहे. बरोबर. तर मग का रे मनोज, ते पैसे मग बँकेतले काढले मग कुठं ठेवले, कुठं मग घरीच ठेवले का? नाही ते काही आणले नाही ते का, आता देवदास भाऊ म्हणे सगळे आता देऊन टाकू म्हणे मॅडमले. आता सर्वांना दिले ना ते 22.5 लाख रुपये त्याला मोजून देऊन दिले. आता सोमवारी आता त्याचं कामच आहे, आता घरी आणल्यापेक्षा तिथंच ठेवले. अरे बापरे, तसं काय केलं तुम्ही? तसं तसं काय केलं? आपले पैसे आपल्याजवळच ठेवायचे, ते खरेदी झाल्यावर द्यायची ते. मग तेच म्हणलं ना म्या, म्हणलंय ना देवदासली का, म्हणलं थांबा जराशी गडबड नका करू. देवदास म्हणते की बा नाही देवदासला विचार ना म्हणलं का नाही तर. तसं काहीच नाही होत पाटील, कसं एवढा बेभरोसा नाही केला पाहिजे लोकांवर. आता आपल्याला समजलं ना की माणसं कशी आहे पुढची. हा मला माहित आहे ना मॅडमचा स्वभाव आणि त्या पोराचा डॉक्टर साहेबाचा स्वभाव एक नंबर आहे. फक्त त्याचा जे बुडा आहे का नाही ते पैसे खाऊ होता, भ्रष्टाचारी होता. ते भोगून राहिला ना मग त्याचा, मग त्याची शिक्षा या लेकरायला आणि त्याच्या बायकोला कायले. ते त्याचा स्वभावात लय फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. मॅडमचा स्वभाव एक नंबर आहे, पोराचाही स्वभाव चांगला आहे. त्यामुळे पैशाची काही चिंता नाही आपल्याला. सोमवारपर्यंत आता कुठं घरी वागवत बसता, फालतू खर्च झाले हे झाले. म्हणून कसे अटकून पडलेले बरे तिथं. हो ना, ती गोष्ट बरोबर आहे. पण काय आता, बरं ठीक आहे बा, आता तुला पटलं तसं ठीक आहे, जाऊ द्या. काही कंदी लाभायची काही अडचण नाही ना? नाही काही अडचण नाही वाटली. आम्ही तसं ते म्हणे बी मॅडम घेऊन जा म्हणून, पण आता आम्हाला वाटलं बा जा नाना म्हणून कसं राहू दिले. मग ते जाऊ द्या, आता सोमवारी समजतेच ना, सोमवारी द्यास लागते काही 2 दिवस गोष्ट राहिली. आता आहेच कोणता, शनिवार आणि रविवार. जाऊ द्या मग, आता तुम्हाला काही हरकत नाही ना, मग काही हरकत नाही. हो जा मनोज, जा म्हणलं चहाचं पाय आता. हो ये. अगं काहीच नाही ना आवश्यकता. आता पुन्हा पुन्हा कशाला मोजायचे? आता मोजले ना तुम्ही, 22.5 लाख होते ना पूर्ण ते. हो पण ते कसं थोडं गडबडीत मोजले गेले होते. आता कसं आहे म्हणजे कसं निवांतपणे मोजतो आम्ही. एक वेळ तुम्ही बसा म्हणजे तुमच्या समक्ष बरं राहते. नाही तर मग कमी भरले पुढे तर मग भविष्यात आमच्यावर नाही आलं पाहिजे काही. पण आता तुम्ही मोजले नाही एक वेळ, मग आता कशाला वारंवार मोजायची? ते राहू द्या माझ्याकडे ते लवकर. नाही ना मॅडम, आमचं कसं आहे आम्हाला एवढे पैसे मोजायची सवय नाही. आम्ही मोजले तर खरी, पण एक वेळ तुम्ही हात मारला म्हणजे बरं राहते. काऊन की आमच्या रामपूरचे लोक कसे आहे लय चत्रे. बंडल देते आणि 500चं म्हणा कायचं एखादी नोट काढूनच घेते. तेवढाच फायदा. म्हणजे कसं तिकीट पुढे पैसे काढतेच, म्हणून म्हणलं पाहिजे एक वेळ पूर्ण मोजून घ्या आणि जर कमी जास्त असले त्याला फोन करा. बरोबर आहे, बरोबर आहे नाही का? एक वेळ आपल्या म्हणजे डोळ्यासमोरच. बरं ठीक आहे. तर मग आता आपण मोजून घेऊ. चला बसा इथेच बसा, नाही तर मग तिकडे चला आतमध्ये मोजून घेऊ. बरं मॅडम, तुम्ही एक वेळ ते कुकरचं पाहून येते, तोपर्यंत मग कसं लंकाला आवाज देतोच मी. या मग चला. आली का? तेच म्हणलं आता म्हणलं कॅमेऱ्याचं व्यवस्था केली आहे बरोबर. म्हटलं तिकडे ते बाय गुतलेल्या ना बाकीच्या. तर म्हटलं आता फटफट पासवर्ड म्हणून टाक आणि आम्ही जातो अंदर. आणि लवकर 10 मिनिटाच्या आत वापस येतो आम्ही. बस तेवढं फक्त रेकॉर्डर फिट केलं की बस वापस. ठीक आहे, लवकर जा लवकर या. ठीक आहे, तर म्हणते मी पासवर्ड आता. हॅलो मॅडम इज कमिंग. तिळा दार उघड. तिळा दार उघड. हॅलो मॅडम इज कमिंग. उसा दार उघड. उसा दार उघड. हॅलो मॅडम इज कमिंग. हरभरा दार उघड. हरभरा दार उघड. आता चटकन जा, फक्त रेकॉर्डर फिट करून वापस या. मी इथेच थांबतो 10 मिनिटं. चला या लवकर. शिवल्या कुठे ठेवतो म्हणलं हो कुठं काय शूटिंग करावं काही समजून नाही राहिली तिथं. कुठं ठेवतो कुठे रेकॉर्डर ना? तेच तर पाहून राहिलो मी, काही विशेष जागा नाही दिसून राहिली तर. ते पाय बरं, ते लॅम्पमध्ये ठेवलं जमन का रे? पाय बरं, ते वरचे लॅम्प आहे त्याच्यात. बरे शिवल्या जमतील का? हो 100%. हो चाल दे मला टाकून दे फटकं. चाल लवकर ठेवणार बा, लवकर ठेवणं. इकडे पुरं कमळ घ्या माया. आम्ही लवकर ठेव बा. आणतो करू दे त्याले, मग काय फायदा नाही. तर थांब जरा, गडबड नको करू, व्यवस्थित ठेवा लागते त्याला, दिसलंही नाही पाहिजे. जमलं रे बबन, मस्त पद्धतशीर बसला तर याच्यात. आता काय रेकॉर्ड होते हो गड्या आता नाही का? चल म्हणलं उतरू दे आता मला बरोबर. झालं म्हणलं बबनराव, रेकॉर्डर तर फिट झाला आता. बस फक्त मॅडम 100% सांगतो आज येतेच पैसे ठेवाले. रातोरात समजा कार्यक्रम होणार आहे आणि याच्यात रेकॉर्डिंग होणार आहे. आणि आपण म्हणलं सकाळी लवकर बाहेर काढून घेऊया. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही, लवकरात लवकर कार्यक्रम. हो ते नंतर करू, आता सटकन निघायची कर इथून पटकन. हो चाल लवकर चाल. 84, 85, 86, 87, 88, 79, 80, अजून 81, 82, 83
हे रात्र जायचे मोजायला. अरे बाई म्हणलं लंकाबाई तुम्हाला 3 वेळ सांगितलं ना. म्हणलं 88 झाल्यावर 89 येते. तुम्ही 88 झाल्यावर 79 वर येता ना. अशानं कसं काय होईल म्हणलं. हे कसे काय आज लोक नोटा मोजल्या का नाही एखादं बंडल. आता काय सांगा मॅडम तुम्हाला. हे 79 89 आलं का नाही. माझा मोठा गोंधळच होत द्या पहिल्यापासून जात आहे सर. इतके मारले मला काय सांगा. हे अजूनही लक्षात नाही आलं. माझ्या 79 89 म्हणतो मी. 89 ले 79 म्हणतो. मार काय बापा. पण म्हणलं हे अशानं कसं होईल. 2 बंडल नाही मोजले तुम्ही अजून. 22.5 लाख मोजणार आहेत ना. बसा तुम्ही मुकटन बसा. घ्या म्हणलं बाई तुम्ही आपण दोघंच मोजू. तुम्ही राहू द्या म्हणला. तुम्ही राहू द्या आहे तशा. हे जाऊन बसली कुठे गेले. कुकरची शिट्टी झालीच नाही यायची. तिला आवाज देऊन दे मंजुळाला फटकन ये म्हणा. पुन्हा तिकडे जाऊन बसली तिकडे जाऊन बसली. बरं मी देतो आवाज मॅडम. एक एक बंडल मोजून घ्या आता. मग देतोच मी आवाज. काय मंजुळा किती काम तुमचं. म्हटलं ते मॅडम येऊन राहिल्या होत्या शोधायला. कुठे गेली कुठे गेली. झालं का तुमचं काम झालं का आता. चाल लवकर ते नोटा मोजायचे आहे. फालतू शेक येऊन जाईन ना. हो ना यायनं उशीर केला ना. लवकर आले नाही आतमधून. झालं आता सगळं. चला आता पटकन चल. आता तुम्ही काय बसले ते काशीनाथ धोले सांगून द्या ना. ते तिथे गेटवर आहेत उभे. त्याला म्हणा येऊन जा पटकन. नाही ती तिथे कॅमेरा दिसती. हो तिकडे चाललो आम्ही आता. तू जाय पटकन. आणि म्हटलं हे बा लक्ष ठेवा बरोबर मॅडम काय करते काय नाही बरोबर. थोडंसं लवकर झोपल्यासारखं करावं लागेल आपल्याला आज. म्हणजे कसं लवकर होऊन जाईल काम. बरोबर ठीक आहे ठीक आहे. चला येतो मग आम्ही. चल ग तर. जगदीश इतका उशीर असते का. किती वाजले बघ बरं तू. 11:45 वाजत आहे. तर म्हटलं इतका उशीर आता लवकर यायचं असतं ना. आज थोडं तुला माहित नाही का काय आहे तर. हो ना मलाही माहित आहे ना. ते आपल्याला ते 2.5 लाख रुपये अंदर खजिन्यात ठेवायचे आहे ना. हो पण कसं आहे मी म्हटलं हे झोपले म्हणजे बरोबर येतो तुम्ही असं आहे ते. एरवी हे जागे असतात लेखायचे 11:30-12 वाजेपर्यंत. तर मी काय म्हणतो 1-1.5 वाजता आपण सेटिंग करून देऊ बरोबर. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. आणि एक तर कसं ऑपरेशन होतं का नाही त्यामुळे थोडंसं मला एरी उशीर होणारच होता. असू दे आता जे झालं ते. तर आता मी काय करतो. आता या तिघांचं काय हालचाल चालू आहे ते सगळं गोशवारा काढतो. आणि मग आपण ते सुटकेस बरोबर आतमध्ये सेट करून टाकू. ठीक आहे मग. चला ओके ये मग आता तू जेवण करून घे पटकन. मी पाहून येते. खादोळे मॅडम इज कमिंग. खुल जा सिम खुल जा सिम. कोड वर्ड 420. लवकर आपल्याला हे पैसे ठेवायचे आणि पटकन परत यायचं आहे. चल लवकर. काय ना बाबा खजानाचा राज काय तर काय कोडवड आहे अंदरचा तर इतक्या मेहनत आणला आपण पटकन पाय अजून काही नसती मला यायची बसा लागं. लवकर ऐकून घेऊन लवकर तोडफोड करून मोकळे करेल. मलाच तर दुनिया भरायची काही आहे पण आता पहिले पाहायला लागतं इकडे तिकडे. थांब लावतो आता. खादोळे मॅडम इज कमिंग. खुल जा सिम खुल जा सिम. कोड वर्ड 420. जमलं रे जमलं सापडला रे शिवल्या. 420 म्हणजे 420. मुकाट्यानं शांतता ठेवा ना आता. समजलं ना आपल्याला. खादोळे मॅडम इज कमिंग. खुलजा शिमशिम. कोडवर्ड इज 420. हो असं म्हण लागते. हो आता घरतीनं असं म्हटलं की बस झाला अंदरचा खुल्ला समजा दरवाजा. आता दुपारी तुम्ही बरोबर करा आता काशा. बबनराव जातील समजा गाडी घेऊन. मी राहीन तिकडे. आणि तू आणि बाया मिळून बरोबर कार्यक्रम करा. आणि फक्त पाहून या काय आहे अंदर काय नाही. सगळे फोटो गिटो काढून आणा. नंतर पुरा प्लॅन बनवू आपण. आणि नंतर आपण माल बाहेर काढू. हो सध्या आज काहीच पैसे काढू नका. फक्त पाहून या सगळं. तेच म्हणलं. चला आता समजलं ना सगळं. आणि हे आता रेकॉर्डर लवकरात लवकर बबनराव फोडून टाकायचा. मोकळा विषय. महत्वाची गोष्ट काशीनाथ म्हणलं वातावरण पाहून बरोबर काम करा. आणि मला फोन करजा तुम्ही तिथं पोहोचल्यावर. ठीक आहे ओके. आता या विषयावर बोलू नका. बायाला सध्याची काहीच सांगू नका. वेळेवर सांगतो. ठीक आहे. करता खादोळे साहेब तुमचे उपकार आहे आमच्यावर म्हणून हे पाया लागलो मी ते बिलाला साहेबाच्या. ते म्हणे बिलकुल निघ म्हणे बाहेर. अंदर घेणे म्हणे अजिबात भेटायचं नाही म्हणे. किती काय येतात म्हणे त्या खादोळीला भेटाले. पण मी म्हटलं साहेब राजो काही करा म्हणलं बा. पण मला आज भेटूच द्या. त्याच्या हातपाय पडलो मागं लागलो ते कुठं ते म्हणे फक्त 10 मिनिटाच्यात भेटा म्हणे वापस या म्हणे. म्हणून तुम्हाला भेटायला आलो. नाही काही दिवस थांब ना जरा तू बिलाले. तुला फक्त मला आता बाहेर निघू दे म्हणा. आले माझ्या जवळपास दिवस. आज ते चाचा आहे ना चाचा. ते आता त्याची झाली सुटका. माही बी होणारच आहे लवकर. काढतो ना त्याचं काम आता काढतो. आता लोक लय आम्हाला कसं त्यानं पिसवून सोडलेलं आहे. बरं पण तुम्ही मॅनेजर साहेब तुम्ही कसे काय आले म्हणजे काय अडचण काय आली. काय साहेब राजा तुम्ही ऐकत ना माया. मॅडम तर अजिबात शब्द ऐकायला तयार नाही. आता म्हणून म्हटलं शेवटी तुमची भेट घ्या. तुम्हाला खरं खरं काय ते सांगा. मोठं कठीण काम आहे. घरात तुम्ही लय अवदसा खराब घालून घेतलेली आहे. शिवलाल टोयगोटे त्याची टीम आहे का नाही पुरं सफास करून जाणार आहे 100% तुम्हाला. इतकं सोपं नसते ना. खादोळे म्हणतात ना आम्हाला बी काय इतकं सोपं आहे का. काहीच करू शकत नाही ते. पूर्ण ते फिटून जातील म्हणलं. आमची बरोबर नाही करू शकत ते ना साहेब. मी त्याचं फोन कॉल ऐकले ना म्हणून तुम्ही तुम्हाला भेटायला आलो खास करू. हे जे टीम आहे का नाही हे काहीतरी शिजून राहिलेलं आहे. याचा मोठा कट आहे काहीतरी. बहुतेक चोरी करणार वाटतं काही ना काही. कारण की ते म्हणत आपल्याला लवकरच गेम करायला लागते. माल आलेला आहे असं तसं काहीतरी. याची बातचीत जरा अंदूक ऐकू येत जाय मला. थोडंसं दूर होतो मी म्हणून स्पष्ट काही ऐकू नाही. पण 100% मला डाऊट आहे हे काहीतरी यायचं शिजून राहिलेलं आहे. नाही ते बरोबर तुमचा गैरसमज झाला. माल म्हणजे कोणता आहे देणगी आहे ती. रामपूरची देणगी येणार होती. हे सगळं माहिती आहे ना मला. सांगितलं ना तिने मला.
मग तेच असं काहीतरी, पण ते उडवणार आहे ती. हो, असं त्याचा प्लॅन आहे, असं मला अंदाज माझ्या लक्षात येऊन राहिला बा. बरोबर, याचं काही सांगता येत नाही, खरं असू शकते नाही का. हो, थोडंसं आता सतर्क करून द्यायला लागेल तिले. बरं, मी काय म्हणतो, फोन आणला का तुम्ही? फोन आहे का तुमच्याजवळ? म्हणलं लपून आणला म्या. हो, ते तर चेक केलं तर मला पूर्ण, पण आणला म्या. बरं, खरंच चांगलं केलं तुम्ही. हो, तर आणा म्हणलं, काढा लवकर आणि तुम्ही तिकडे बाजून थांबा, मला जरा महत्त्वाचा फोन लावायचा आहे तिला. द्या फोन, द्या लवकर. हॅलो, हा हा, बोला, कोण बोलत आहे? मीच बोलतो, जगदीशचे बाबा बोलतो म्हणलं. हो, ते कसं आहे, आपला जुना मॅनेजर नाही का, तो सुट्टी काढून मला भेटायला आला. हो, थोडंसं जरा सतर्क राहायची आवश्यकता आहे बरं. हो, कसं तरी मी पटकन फोन लावत आहे, लवकर लवकर मी काय सांगतो ते ऐक. अच्छा, तर काय झालं काय? नाही, त्यानं खबर काढली, हे जे शिवलाल आहे का नाही, आणि ही घरची मंडळी आहे सगळी रामपूरची, काहीतरी गेम करण्याच्या तयारीत आहे म्हणते, असं थोडंसं त्याच्या फोन कॉलवर लक्षात आलं म्हणते. म्हणून थोडेसे सतर्क राहा तुम्ही आता, दोघं मायलेक. नाही नाही, तसं काहीच नाही, सगळे चांगले आहेत. आता मी त्यांना बघत आहे ना 15 दिवस झाले. असं काहीच नाही. तो कसा आहे, जुना जो मॅनेजर आहे की नाही, त्याच्या डोळ्यात खूपच आहे, असं झालं ते. आता काल तुम्ही जे सांगितलं होतं का नाही, तशा आयडियाने मी रामपूरचे 22.5 लाख आपल्या घरी आलेले आहे. तर मग कसं आहे, बा याचा फायदा होऊन राहिला, असं त्याच्या लक्षात येऊन राहिलं. असं फोनवर ते बोलले असतील ते, की रामपूरचे आले बा, असं तसं. हो हो, बिलकुल बिलकुल, तेच त्यानं खबर दिली वाटते त्याला, आणि हे त्यानं ऐकलं की बा माल आलेला आहे, असं तसं ऐकलं म्हणे म्या. पण तरी कसं आहे, सतर्क राहणं आवश्यक आपलं काम आहे. हो, एक काम करा तुम्ही, आपले जे खजाना आहे त्याचा पासवर्ड लवकर बदलून टाका. आणि म्हणलं 22.5 लाख कुठे ठेवले ते? ते मी रात्रीच ठेवले. रात्री 1-1:30 वाजता मी ते पैसे आतमध्ये ठेवलेले आहे, हो, खजिन्यामध्ये. हो, तर त्याचा काही विषय नाही. बरं, ते झालं, ठीक केलं. फक्त आता तुम्ही एक काम करा, त्याचे पासवर्ड आज दिवसभरात कोणता वेळ भेटल्याबरोबर बदलून टाका. कारण की आता आपला पहिला जे पासवर्ड होता, हो, तिळा तिळा आणि कोणता उसा उसा आणि हरभरा हरभरा, त्याच्या जागी दुसरा टाका. हो, दुसरा पासवर्ड टाका, चांगला स्ट्रॉंग टाका. काही आवश्यकता नाही ना, काही काही गरज नाही ना बदलायची. ते तर मला समजते, पासवर्ड काही एवढे समजणं सोपे थोडी आहे, काही ते काय दिसते का कोणाला, पण तरी बी हो, आपलं सतर्क राहणं महत्वाचं काम आहे. पासवर्ड चेंज करून टाक, पिशी खाला. काही असलंही समजा तर. बरं, ठीक आहे, मला तुम्ही म्हणतास तुम्ही बदलून टाकते. हो, बरोबर, काय हरकत नाही, आज बदलून घेते मी, बरोबर वेळ पाहून. हो, ठीक आहे मग. नाही, बाबाचा फोन होता वाटते, काय म्हणतात बाबा? आणि तुझ्या बाबा सोबतच आहे. हो, खूपच हरण काळजी आहेत ते. कसं आहे, 10 दरवाजे उघडे आहे का लावून आहे का पाहत असतात ते. तर त्याला वाटलं बा काही आपल्या खजान्याला धोका नाही झाला पाहिजे, की आपला जुना मॅनेजर जाऊन तिथे जाऊन भेटला. असं आहे ते. हो, म्हणून कसं आहे, पासवर्ड बदलायला सांगितलेले. हो, बदलून टाकू आपण. अच्छा अच्छा, नाही नाही, बरोबर आहे, पप्पाचंही बरोबर आहे. कारण की कसं असते, एवढे मोठे लोक घरी आहे, हो, आपल्याला पासवर्ड कसं नेहमी बदलणं आवश्यकच आहे. तर तू काय कर, तू आताच जाय, आताच बदलून टाक. आणि हे जे बाकीचे तिघं 6 जण घरी आहेत ना सध्या, जायचे सांग ड्युटीवर. तर त्याला इकडे पाठवून दे, मी त्याच्याशी चर्चा करत बसतो इकडे. काय कामाचं काय आहे बा तुमचं, असं तसं. इथं टाइमपास करतो मी अर्धा तास, तू तिकडे चेंज करून लवकर ये. बरं, ठीक आहे. मग आता कोणते पासवर्ड कोणते टाकू, आता तुला काय वाटते? पासवर्ड आता असं कर तू, पहिला पासवर्ड टाकून दे, काशीनाथ काशीनाथ दार उघड. नंतर दुसरा बबन बबन दार उघड. आणि तिसरा शिवलाल शिवलाल दार उघड. म्हणजे हे स्वतःचे नाव कधीच घेणार नाही. म्हणजे हे काही यायला पता लागणार नाही. असं करून टाक. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. तर जाते मी आणि या लोकांना इकडे पाठवून देते. हा, ठीक आहे. काशीनाथ भाऊ, झाला का नाश्ता वगैरे, झाला का तयार? हो, चालू आहे मॅडम, चालू आहे म्हटलं. ते आलोच मी, समजा 10 मिनिटात होते. अच्छा, ते नाश्त्याचं राहू द्या. हो, पहिले मी काय म्हणतो ते काम करा. हो, सगळेजण तुमच्या घरच्या बाया वगैरे सर्व इथे या. थोडंसं महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे मला. या लवकर. बरोबर, हो, देतो मी त्याला आवाज. हो, ठीक आहे, ठीक आहे. आता काजोड मॅडम गेल्या म्हटलं, आता काही टेन्शन नाही. आता बिंदास आरामात म्हणा आता तुम्ही. काय काय आहे तर ते काय कोणते पासवर्ड आहे ते तिळा तिळा दार उघड. अंदरचे आता पासवर्ड माहीतच झाला आपल्याला. अंदरच जाणार पटकन आणि पाहून येणार, फोटो गिटो काढायला सांगितलेला शिवलाल भाऊ ना. त्याला द्या म्हणलं, करा ते सुरू पासवर्ड तुमचे. बरं, पहिला कोणता होता? तिळा तिळा नाही का? आता खादोडे मॅडम इज कमिंग, तिळा तिळा दार उघड, तिळा तिळा दार उघड. म्हणलं उघडच नाही होती. आता ते उघडत जाईल की तिळा तिळा म्हणलं की कसं काय बाबा, काय झालं आता? बरोबर तर म्हणलं, खादोडे मॅडम इज कमिंग, खादोडे मॅडम इज कमिंग, तिळा तिळा दार उघड. बापरे, हे कसं काय झालं म्हणा, हे तर काही उघडूनच नाही राहिलं. आता कसं काय करावी? पहा तुम्ही अजून 2-4 खेप म्हणून पहा म्हणलं. खादोडे मॅडम इज कमिंग, तिळा तिळा दार उघड, तिळा तिळा दार उघड. कसं करा म्हणलं, हे तर उघडून नाही राहिलं. हे तर तिळा तिळाच होतं पहिलं. तुम्ही हे बघा, फोन लावा बरं त्याला. हो, आमच्या घरच्या बॉल फोन लावा म्हणा, असंच आहे म्हणा, काय करावं काय सांगा म्हणा आता. घोरतले का हो ना, आता अंदर तर 420 नंबर सापडला, आता हे नाही उघडून राहिलं. थांबा, मी फोन लावून पाहिजे तुम्ही. हो, कसं काय झालं बघा, काय गडबड होऊन राहिली काय सांगा. झालं वाटतं गड्या काम नाही का? 100% काशाचा फोन आहे म्हणजे बहुतेक खजाना फुलला गड्याला. हो, चला आता अंदर जाऊन बोला लागल, इथं फालतू लेकाचा. हो, ते जुना मॅनेजर याचा तर भस्कन ऐकायचं सगळं नाही. हो, सध्या उचलालेच पुरत नाही. अंदर जाऊन मस्त पद्धतशीर बोला होता नाही का. झालं आता आपलं कामच झालं. बोला तर कशी ना, आता काही टेन्शन नाही. हो, कसं आहे, भ्या लागतील तिकडे, ते जुना मॅनेजर भस्कन येते मागले का. हो, ऐकायचं तर सगळं वाया जायचं आतापर्यंत. काय म्हणते पोझिशन, उघडले का, ओपन केले का डोर, गेले का अंदर? नाही ना, हे पण अंदरचा पासवर्ड आपल्याला समजला, पण हे बाहेरचे नाही उघडून राहिले ना आता. मग काय तर दात आहे तर चेने आहे तर दात नाही. आता हे म्हणलं हरभरा हरभरा आणि ते तिळा तिळा आणि उसा उसा म्हणलं, पण ते उघडूनच नाही राहिले ते. हो, तुमच्या घरच्या बाईनं 7-8 खेप म्हणून पाहिले, पण काही ताल बसला नाही ना. रात्रीच तर गोष्ट, रात्री उघडले ना आपण, रात्री उघडले नाही का तिळा तिळा आणि हे ते आपण जसं म्हणत ते म्हणलं ना बरोबर. तर आता आता कशी काय उघडून नाही राहिले?
आता ते तुम्हालाच माहित, मी तर बाहेर होतो ना, पण आता हे उघडून नाही राहिलं ना. हो मग काय तर आता बबनराव आता तिकडे मॅडम सोबत आहे आणि आता आम्ही बाया बाहेर मी हो, आम्ही आता म्हणून पाहिलं पण काही जमून नाही राहिलं. काय निरा बयाड झाल्या का तुम्ही? मग काय रात्री उघडलं होते न ते म्हणा कसे काय पासवर्ड काय चेंज केलं का म्हणा मॅडमनं माझ्या भिंत. बरं जाऊ दे बा राहू दे आता जास्त काही करत बसू नका ते. हो जाऊ दे उघडत नाही ना. राहू दे आता एखादा नामी युक्तीच काढा लागेल मला, काऊन की आता कसं लय झाला आता हे. हो एक ना एक दिवस तरी हे फोडतो म्हणजे फोडतोच मी आता, पण आता हो आजचे दिवस राहू द्या. बरं ठीक आहे, मग पहा काही जरा नवीन काही जर मार्ग सापडून जा. हो ठीक आहे, ठेवतो मग. 100% मला तर वाटते मॅडमनं पासवर्ड बदलले नाही का. बरं बदलू द्या ना बदलू द्या. हो पण एक ना एक दिवस तरी मी खजाना खोलल्याशिवाय राहत नाही. हो आता असा जबरदस्त प्लॅन बनवतो ना, आता 4-5 एपिसोड होते आता दुसरे बाकीची शेती किती अशी इतर वगैरे. 100% हे खजाना खोलतो म्हणजे खोलतोच आता. जबरदस्त प्लॅन घेऊन येतो आता मी. ठीक आहे पाहू पुढे आता काय होते तर आता सध्या इथपर्यंत बस आहे.